सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज या संदेशाद्वारे स्वामी तुमच्याशी त्यांची काही भावना व्यक्त करणार आहेत। या छोट्याशा संदेशामार्फत आज स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत। आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यासाठी मी सदैव तत्पर असतो। तुम्ही माझे नामस्मरण करता, माझी भक्ती करता, हे मला माहिती आहे आणि मी सदैव तुमची साथ देईन, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। सध्या कदाचित तुमचं आयुष्य योग्य त्या वळणावर चालत नसेल। सध्या तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचपैकी संकटे असतील। सध्या तुमचं आयुष्य हे खूप अडचणीतून जात असेल, पण काळजी करू नका, मी आहे ना, मी सर्व काही ठीक करेन। फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या या संदेशाला येत्या 15 मिनिटापर्यंत पूर्ण ऐका। जो स्वामी भक्त या संदेशाला 15 मिनिटापर्यंत पूर्ण ऐकेल त्याच्या आयुष्यात चमत्कार नक्की होईल। स्वामी म्हणतात, जो भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो, ज्याचा स्वामी समर्थ महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे, जो स्वामी समर्थ महाराजांना देव मानतो, असा भक्त या चॅनलला जरूर सबस्क्राईब करेल। स्वामी म्हणतात, अडचणी या खूप आहेत, पण प्रत्येक अडचणीवर उपाय सुद्धा असतो। मार्ग शोधा, तुम्हाला नक्की मिळेल। देवावर हवाला कशासाठी? प्रयत्नांवर श्रद्धा हवी। आपले दोष नेहमी ऐकावेत, परंतु स्तुती मात्र ऐकू नये। दोष ऐकल्यानंतर त्यांना सुधारण्याची संधी आपल्याला मिळते, पण ते दोष आपल्याला जेव्हा समजतात पण स्तुती केली जाते तेव्हा आपण खचून जातो। स्वामी म्हणतात, या संदेशाला एक लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि एकदा जय माताजी किंवा श्री स्वामी समर्थ असं जरूर कमेंट करा। तुझ्या आशीर्वादाने माझ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ होतो। तू माझ्या जीवनात संजीवनी आहेस, तुझ्या बिना मी अधुरा आहे। स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट कदाचित तुमच्या मनाप्रमाणे सध्या तरी होत नसेल, पण काहीही काळजी करू नका, कारण येत्या काळात सर्व काही तुमच्याच मनाप्रमाणे होणार आहे। आयुष्य हे आपल्याला खूप काही शिकवून जाते। आपल्या आयुष्यातील पहिला गुरु आपली आई असते, दुसरा गुरु आपल्या विद्यालयातील किंवा शाळेतला शिक्षक असतो आणि तिसरा गुरु म्हणजे आपलं आयुष्य असतं। आयुष्य हे सुद्धा एक मोठा शिक्षक असतो। ते आपल्याला यश आणि अपयश या दोन्हीचा सामना कसा करायचा, यांना पुढे कसं जायचं, यांना सामना करून हरवायचं कसं ते शिकवते। हे तुम्हाला अपयशातून शिकून तुमच्या यशाच्या उंची गाठण्यास मदत करते। आयुष्य जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शिकवते, ते आधी परीक्षा घेते आणि नंतरच धडा शिकवते। स्वप्न पाहणे ही केवळ एक सुरुवात आहे। स्वप्न पाहिलं म्हणजे सर्व काही पूर्ण झालं असं नसते। स्वप्न ही सुरुवात, तर मेहनत ही त्याचा पहिली पायरी होय। अपयश हे त्यासाठी मिळणारा संकेत होय की तुम्ही आता यशस्वी होणार आहात, आणि आता अनंत प्रयत्नानंतर जे तुम्हाला यश मिळते ते या गोष्टीचं पूर्णपणे सबूत आहे की तुम्ही खूप जास्त कष्ट केले आहे। जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवत असतात। त्या आव्हानांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या। स्वामी म्हणतात, तुम्ही अनंत आहात, तुम्ही काहीही करू शकता। तुमचा आत्मविश्वासच तुमचा सर्व काही गोष्टी मिळवून देईल। प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्राप्त करतो, त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका। आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा। स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे। अडचण ही जीवनाचा एक भाग आहे, त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते। अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो। सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करता येते। सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी रोज असे स्वामी संदेश ऐका
आणि रोज असे स्वामी संदेश ऐकून जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणत असतात, यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागते. स्वतःमध्ये दिवसेंदिवस काहीतरी गोष्टी सुधाराव्या लागतात आणि जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही कराल तेव्हा शिक्षण आणि आत्मविकास हे तुमच्या मार्गातील 2 महत्त्वाचे स्तंभ बनतील आणि हे स्तंभ तुम्हाला खूप लवकर आणि खूप आरामात कमी कष्टामध्ये यशाकडे नेतील. स्वामी सांगतात, तुझे जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करून बघ. त्यांच्याकडे थोडं लक्ष दे, एकाग्र हो त्यांच्यासाठी आणि त्यांच्या प्राप्तीसाठी अनंत आणि निरंतर प्रयत्न करत राहा. लक्षवेधी बाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावेत. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गातील एक शिक्षक आहे. स्वामी म्हणतात, स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती तुम्हाला अधिक बलवान बनवेल. स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन संधी आहे काहीतरी सुरू करण्याची. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम गुरुकिल्ली आहे. आपल्या कामाची संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहे. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरकत जा. जीवनात कधीही हार मानू नका. जीवन हे आपले असेच असते. यामध्ये आपल्याला हार न मानता सतत प्रयत्न करत राहावे लागतात. स्वामी सांगतात, कदाचित तुमच्या आयुष्यात बऱ्याचपैकी संकटे असतील, पण त्या संकटांना न घाबरता तुम्ही यशाच्या गोष्टीकडे सतत चालू ठेवा. आयुष्यामध्ये तुमचा जर कोणावर विश्वास असेल तर एक ते स्वतःवर असला पाहिजे आणि दुसरा देवावर असला पाहिजे. या जगात ज्या व्यक्तीचा विश्वास त्याच्या स्वतःवर नाही इतरांवर आहे, असा व्यक्ती नेहमी काही ना काही अडचणीत पडत असतो. काही लोक तुमची जवळचेच असतात पण तुम्हाला मागे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. ते तुम्हाला मागे ओढण्यासाठी लागेल तेवढे अनंत अथक प्रयत्न करत असतात. प्रत्येक दिवस हा आपल्या स्वातंत्र्याच्या दिशेचा एक पाऊल आहे. स्वामी सांगतात, आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा. तुमच्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. जीवनात संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि संवेदनशील बनवत असतो. त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांचे राखण करा. स्वप्ने आपल्याला पूर्ण करायचंय. हे स्वप्ने असे उडत जाता कामा नये. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणे हे आपल्याला गरजेचे आहे. स्वप्न ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. त्यांना जागण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा आपल्याला ध्येयाकडे आणि आपल्या संकल्पाकडे नेणारी एक पायरी आहे. ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी लागल तेवढी परीक्षा सुद्धा घेतात. स्वामी सांगतात, स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. ज्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्या क्षमतावर विश्वास आहे असा व्यक्ती आयुष्यात अपयशी होऊच शकत नाही. लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी एक चांगली संधी शोधून काढली आहे. ती संधी येत्या काळात तुझ्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. त्या संधीला दुर्लक्ष न करता एकदा त्यात तू तुझं पूर्ण मेहनत करून बघ. नक्की तुला यश मिळेल. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लागलेले असते. यश मिळवायचे का, त्यासाठी कठीण परिश्रम, मेहनत आणि एकाग्रता महत्त्वाची आहे. आयुष्यात प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नाशिवाय यश अधुरे आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात जर यशस्वी व्हायचंय तर मेहनत करा. कठोर परिश्रम, ध्येय आणि लक्ष्यावरती प्रयत्न करा. अखंड फोकस असायला हवा. यश हे एकाग्रतानेच मिळते आणि यशासाठी नेहमी तत्पर असावं लागतं. यश मिळण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवं. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा.
यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. यश कधीही उशीर झालेला नसतो. यशासाठी तुम्ही कधीही सुरुवात करता ते महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी आम्ही सदैव तत्पर असू. तुला जे हवंय, तुला जे पाहिजे ते देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष कर. सतत प्रयत्नांशिवाय यश अस्तित्वात येत नाही. मुळात यश हे प्रयत्नांचा गुलाम असतो. जेव्हा प्रयत्न अधिकाधिक वाढतात, यश आपोआप तुमच्याकडे खेचले येतं. प्रत्येक दिवसाची तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल टाका. अरे, जर यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्याची अंती असलेला संतोष हा त्याच्या सर्व आव्हानांचा मूल्याचा असतो, तर मग काळजी का करायची? यशासाठी मेहनत करावी लागते माहिती आहे, तर मेहनत करून घ्यायची. यश केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर सुद्धा अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतावरती विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतंही शिखर सहज गाठू शकतो. स्वामी म्हणतात, यश ही एक प्रवास आहे. निकष आणि आयुष्यातील बऱ्याच गोष्टीचा परिणाम आहे. असफलता ही यशाच्या मार्गावरील एक पाठशाला आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे अधिक सततीने प्रयत्न करा. यश मिळवायचे ना, त्यासाठी प्रयत्न नक्की करावे लागतील. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्यांच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहे. आपल्या स्वप्नांचा पिछा करा, स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. प्रत्येकाच्या यशाचा मार्ग वेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर करून आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक लोक जवळ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकारात्मक ऊर्जा निर्माण करून सकारात्मक लोक जवळ ठेवण्यासाठी आपण लागेल ते कामे करू शकतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर करून आपण सकारात्मक गोष्टी जेव्हा जवळ करू, तेव्हा सर्व काही आपल्याला मिळेल. स्वतःला वेळोवेळी आव्हान देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला सतत पुढे ढकलणे होय. संघर्ष हे प्रवासाचा एक भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयाकडे अनंत व्हा. स्वामी म्हणतात, यश मिळवण्यासाठी आपल्या मनाची दृढता आणि कृतींची सततता हे 2 महिन्यांचे घटक आहे. 2 महत्त्वाचे घटक आहेत. स्वामी म्हणतात, यश मिळवायचंय ना, तर प्रयत्न करावेच लागतील. बिना प्रयत्नाचं यश मिळणं जणू अशक्य आहे. आपल्या आत्मविश्वासाला कधी हरू देऊ नका. यश आत्मविश्वास कठीण परिश्रमाच्या संगमातून जन्माला येते. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि सतत सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन शिक्षणाची संधी माना. स्वतःच्या यशासाठी स्वतः जबाबदार राहा. आपली कृती निर्णयामध्ये सशक्त करा. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकारण्याची क्षमता फक्त आपल्या हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर आपण काहीही करू शकतो. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. कठोर परिश्रमाशिवाय काही मिळत नाही. आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर सहज गाठू शकतो. आयुष्यात चढउतार येतात, पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधी कमी होऊ नये यासाठी प्रयत्न करा. आजची मेहनत ही उद्याचे यश आणते. तुम्ही म्हणून मेहनतीला कधी हार मानू नका. सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम हे यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य हे एक अशी संधी आहे जे आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मजबूर करते. जीवनात कधी सोपे मार्ग निवडू नका. कठीण मार्गाने यश मिळते. आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनवण्यासाठी शक्ती जी असते ते आपल्या अंतर्मनात आहे. स्वामी म्हणतात, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या प्रिय मुला, या संदेशाला तू शेवटपर्यंत नक्की ऐकशील. मला माहिती आहे या संदेशाला कदाचित इतर लोक तरी दुर्लक्ष करतील, पण तू आमचा प्रिय बाळ आहे. तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तू या संदेशाला नक्की पूर्ण ऐकल्याशिवाय जाणार नाही. जीवनात कधी सोपे मार्ग निवडू नका. सोपे मार्ग निवडल्याने यश नाही मिळत.
आपल्या प्रत्येक स्वप्नाला वास्तविक बनवण्यासाठी जी शक्ती लागेल ती सर्व काही आपल्यात आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. मी म्हणतात प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीच पराभवी होऊ देत नाही. आयुष्यात जर प्रेम असेल तर नक्की व्यक्ती चांगलं आयुष्य जगू शकतो. प्रेम हा एक असा अनुभव आहे जो मनुष्याला कधीही हारू देत नाही आणि घृणा असा अनुभव आहे जो माणसाला कधी जिंकू देत नाही. आयुष्य म्हणजे भविष्यकाळ किंवा भूतकाळ नव्हे तर आपला वर्तमान काळ आहे. म्हणून केवळ वर्तमान काळाचा विचार करा. आयुष्यात दुःख मिळवायचे कारण म्हणजे आपण मोठ्या अपेक्षा ठेवतो ते आहेत. या अपेक्षांचा त्याग करून आणि त्यांच्या आयुष्यात सतत पुढे चालून बघा. मग आयुष्य किती सुंदर आहे ते कळेल. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहे. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन घडते. अहंकार बाळगल्याने मनुष्याची प्रतिष्ठा, वैभव आणि यश या तिन्ही विषयांचा नाश होतो. कुणालाही कधीही अहंकाराचा गर्व करू नका. कुणाला ठाऊक आहे जे तुम्ही देताय ते कदाचित तुमच्यावर असलेल्या जन्माचे कर्ज असू शकते. जेव्हा तुम्ही ईश्वराला जोडले जाल तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो. काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा म्हणतात. वाईट कर्म करावे लागत नाहीत तर ते आपोआप घडतात. चांगले कर्म आपोआप घडत नाहीत तर ते करावे लागतात. आयुष्यात काही वेळा अशा गोष्टी घडतात जे आपल्याला खचवून टाकतात. पण काळजी नका करू. प्रत्येक गोष्ट साकार होईल. विश्वास ठेवा. स्वार्थीपणाने नाती जोडणारा कितीही प्रयत्न जरी केला तरी ती नाती कधी टिकत नाही. पण प्रेमाने नाती तोडण्याची कितीही प्रयत्न केला तरी ती नाती कधी तुटत नाही. ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा. तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या परंपरांतून आणि सगळ्या पापातून मुक्त करेल. परमेश्वर कधीच म्हणत नाही की तुम्ही मायासाठी उपवास धरा, तुम्ही मायासाठी काहीही करा, तुम्ही माया मंदिरात या. परमेश्वर म्हणतो माझे नाव तुझ्या ओठात असू दे. कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका. आयुष्यात ना भूतकाळ ना भविष्यकाळ. आयुष्य आहे ते फक्त आत्ताच्या क्षणात. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीने माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो. जे घडून गेले आहे ते चांगले आहे. जे घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे घडणार आहे तेही चांगले घडणार आहे. त्यामुळे परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगली कर्म करत राहा. अशांत मनावर नियंत्रण मिळवणे कठीण असते. तरीही विशेष अभ्यासाने मनावर विजय मिळवता येतो. आपल्या त्या जन्माला नव्हे जे आपल्याला महान बनवते. परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो. पण जो त्याची साथ सोडत नाही आणि जो परमेश्वराचा विचार करतो. लक्षात ठेवा, जो देवावरती विश्वास ठेवतो त्यांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात संकटे कधी येत नाहीत. स्वतःच्या कर्मापासून कोणी पळू शकलं नाही. कर्माची फळे प्रत्येकाला भोगावी लागली. कर्माची प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या हाती नसते. कर्म सगळ्याला सारखे असतात. पण जो विश्वास ठेवून कार्य करतो त्यांच्यासाठी देव सर्व काही देते. आज जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर देव तुम्हाला म्हणत आहे माझ्या प्रिय बाळांनो, या संदेशाला तुम्ही 10 मिनिटापर्यंत ऐका. पुढील 10 मिनिटे तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार करतील. स्वामी सांगतात आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत पण त्यांना तुम्ही पुढे टाळण्याचा प्रयत्न न करता मेहनतीने बाजूला करण्याचा प्रयत्न करा. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जी करताना लोक म्हणतात हे तुला जमणार नाही बरं का. आम्ही उंचावरून कोसळलो ते पुन्हा उभं राहण्यासाठी. हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. स्वामी म्हणतात मित्रांनो, तुम्ही थकले असाल तर काळजी करू नका. तुम्ही आयुष्यात अडचणीत असाल तरीही काळजी करू नका, कारण मी सदैव तुमची साथ देत आहे. आणि मी जोपर्यंत तुमची साथ देत आहे तोपर्यंत तरी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड. ज्याला आहे आघात ज्ञान, जो देईल निस्वार्थ ध्यान, त्याला गुरु असे म्हणतात. स्वामी सांगतात मित्र प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात काहीही अडचण आली तरी घाबरू नको. मी सदैव तुझ्यासाठी आहे.
मी सदैव तुझ्यासोबत ठाम उभा आहे, त्यामुळे तू काळजी न करता सतत प्रयत्नशील राहा. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आहे आणि गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा आहे जो अखंड चालू असतो. गुरुविना काहीही नाही. गुरु हे आपलं सर्व काही आहे. स्वामी सांगतात, लक्षात ठेवा, गुरु हे आपल्या आयुष्याचा एक असा शिक्षक आहे जे आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मुक्त करतो. आयुष्य कसं जगायचंय ते शिकवतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसेल, फक्त फरक पडतो लाईफमध्ये तुम्ही एकटे पडता. फरक पडतो जेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेमला एकटे फेस करता. पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही त्या सगळ्यामधून एकटे बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हरवणारा कोणी नसेल. तुमच्या एवढं स्ट्रॉंग इथे कोणी नसेल हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, साथ देणारे कसे असायला हवे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरविले जातो. आपल्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो सोडतो. म्हणून जो किंमत करतो त्याला जपा आणि जे तुमची किंमत करत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका. सोड जाऊ दे यार. कोणी दुखावलं सोडून दे. कोणी रडवलं विसरून जा. कोणी इग्नोर केलंय राग मनावर येऊ देऊ नको. कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलंय का त्याला सुद्धा विसरून जा. तर हे फक्त आजच्या दिवसापुरतं ठेव. उद्याचा दिवस हा चांगला आहे. काल जे झालं त्यामुळे उद्याचा दिवस खराब करू नको. स्वतःसाठी जसे आहात तसे राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधी सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडत त्याच्यासमोर जरी ओरडून तुम्ही सांगले तरी त्याला तुम्ही आवडणारच नाही. स्वामी सांगतात, नातं हे कसं असतं. एखादं नातं असं असावं ज्यात काही नाव नसावं. फक्त निरपेक्ष माया प्रेम असावं. दोन मनांचं जणू मिलन संकारावं. नसावेत कोरड्या शब्दांचे खेळ. मेहक असावी भावनांचा मेळ. मनात एकमेकांचा आदर असावा. कित्येक भावांचे मोकळे पदर असावा. सागताच कळाले मनाचे. आनंद हा आपल्या अश्रूने नाही तर हास्याने दिसून यावा. आनंद ही अशी गोष्ट आहे जे आपण प्रत्येकाला वाटू शकतो. आवडलेलं आणि निवडलेलं यात जर तडजोड केली तर निवडलेलं आवड बनू शकते आणि आवडलेलं निवड बनू शकते. आपण सगळ्या व्यक्तीसाठी काय आहोत हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. कोण आपल्याला काय समजतं आणि कोण आपल्याला काय म्हणून वापर करतं हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप पुढे जातो. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्यात अडकलेली माणसं वाईट बनत जातात. सोडून द्या. एखाद्या गोष्टीला पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं. जे आहे त्याला पहा. रॉयल नाही तर रिअल जगण्यास सुरुवात करा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही. आधाराचे शब्द जीवनात असायला हवे. जीवनात प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा मनुष्य जन्म एकदा मिळालाय, आता यानंतर नाही. आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटतही नसतात. माणूस प्रत्येकाशी प्रेमाने वागेल. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते. शब्द हे आधार असतात. शब्द हे धीर असतात. शब्द हे असंख्य असतात. एक गोष्ट आहे जे बरोबर आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःशी संवाद साधू लागतो. मृत्यू हा कसा येतो. मृत्यू हा प्रत्येकाचा अटळ आहे आणि मृत्यू हे एक असं सत्य आहे जे कधी बदलणार नाही. तरीही बरेच लोक मृत्यूला घाबरतात. त्यांच्या घाबरण्याचं कारण काय हे सुद्धा कोणाला कळत नसतं. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगले वागून कुठेतरी थांबायचं हे कळण्यासाठी. प्रत्येक ठिकाणी चांगला स्वभाव कामी येत नसतो. प्रत्येक ठिकाणी चांगल्या स्वभावाची कदर केली जात नाही. काही ठिकाणी चांगल्या स्वभावाचा विचित्र प्रकारे फायदा उचलला जातो. वाईट वेळ सगळ्यांची येते. दिलेला धोका, केलेला अपमान, वेळ पाहून विनवलेला नकार आणि सोडलेली साथ सगळ्यांकडे येते. सगळं लक्षात ठेवायचं. वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब होईल. कडू आहे पण सत्य आहे. प्रेमात खूप भांडण होतात
पण तरीसुद्धा त्यांना वापस सोबत राहावं लागतं. त्याच प्रकारे आयुष्यात दोन गोष्टी सत्य आहे. पैशाशिवाय आयुष्य जगणे म्हणजे खूप अवघड आहे आणि आपली व्यक्ती जे आपल्या सोबत आहे आणि म्हणतंय की मी तुमच्या सोबत आहे, हे आपली असून सुद्धा धोका नाही देणार, हे सुद्धा एक कडू सत्य आहे. स्वामी म्हणतात, बनना है तो पानी बनो, पानी की तरह हर रास्ता अपना खुद बना लो. पत्थर आए, आंधी आए, कोई भी आए, तुम्हें रोक नहीं सकता. काही माणसं पायरीवरच्या शेळासारखी असतात. आपण सोंग करून अचानक वरे गेलो तर तो चिडतात. लक्षात ठेवा, फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायचं. आयुष्यात बऱ्याच वेळा खूप काही गोष्टी घडतात. कदाचित कोणी तुमचा अपमान केला तर न बोलता त्याकडे हसून बघा. माणसाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे तो जेव्हा जन्माला येतो आणि सर्वात अजून सुंदर क्षण म्हणजे जेव्हा तो मृत्यू पाहतो. माणसाच्या आयुष्यातील दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्या चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. कितीही जापले तरी कुणाच्या मनाचे भाव वेळ आल्यावर ते डाव खेळून जातात आणि खरे स्वभाव टाकवून जातात. स्वामी सांगतात, एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तो दगड एका मधमाशीच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील, तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. लक्षात ठेवा, दगड तोच, मारणारा तोच, पण जो फरक आहे तो एकटेपणाचा असल्याचा आणि संघटित असल्याचा आहे. खूप फरक आहे एकटे राहणे अथवा सोबत राहणे. काही नाही या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं. बोलणारा कदाचित ते सांगायचं असतं की एकटेपणाच्या आत मी आहे. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकतो. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. काही गोष्टी देवाच्या मनाप्रमाणे सुद्धा होऊ द्याव्या लागतात. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देत असेल म्हणजे आपण चुकीचे नाही. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीचा विश्वास आहे देवावरती, असा व्यक्ती आयुष्यात सदैव पुढे जात राहील. देवावरती विश्वास ठेवा, देव साथ नक्की देईल. अपमान करणं स्वभाव असू शकतो, सन्मान करणं संस्कार असावे लागतात. सन्मान करण्याला खूप जास्त संस्कारी घरचा व्यक्ती लागतो. वाईट दिवस गरजेचे असतात तर स्वतःला बदलण्यासाठी. डावपेच हे बुद्धिबळामध्ये चांगले दिसतात, पण ते नात्यामध्ये नाही दिसत चांगले, आणि नात्यामध्ये याने खूप काही गोष्टी आडव्या जातात. स्वामी म्हणतात, आपलेच मुखवटा घालून आपले लोक आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक आपल्यालाच मागे ओढतात आणि बर्बाद करायच्या मागे लागतात. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, देव सदैव तुमची साथ देईन. देव कालही सोबत होता, देव आजही सोबत आहे आणि देव उद्याही सोबत असेल. स्वामी सांगतात, माझा स्वभाव बऱ्याच लोकांना पटत नाही, कारण खूप गोष्टी आहेत जे मी मर्जीप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या प्रिय मुला, तू घाबरतोय कशाला? मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू काळजी करू नको. आपला हिस्सा मागून तर सर्व नाती बेनकार करतात, पण जगातील आणि आपल्या हिस्स्याचं सोडून सर्व गोष्टी आपल्या मनासारखे करवणारे खूप महान असतात. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकलं पाहिजे, तेव्हा हक्काची किंमत कळते. जरुरी नाही की जे तुम्हाला पाहिजे तेच मिळेल, जे मिळालंय त्यात सुद्धा सुखी राहू शकता. माणसं माणसांना भेटत नाहीत, वेळोवेळी एकमेकांवर येतात. सध्या काही लोक अशी असतील ज्यांना गरज आहे म्हणून कोणाशी तरी बोलतायत. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा आपण कोणावर शंका न करता विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळतं. एक तरी चांगलं फळ मिळेल किंवा आयुष्यात एक मोठा धडा मिळेल. लक्षात ठेवा, आजकाल मोबाईल एवढ्या लवकर चार्ज होत नाहीत की अभ्यासाला खूप लोकांना वेळ मिळत नाही. काही लोक म्हणतात मोबाईलमुळे नाती तुटतात, पण त्यांना हे कधी कळतच नाही की नाती तर त्यांच्या स्वभावामुळे तुटतात. नाती हे तुटू द्यायची नसतात, नाती ही जपायची असतात. स्वामी म्हणतात, जीवनात श्वास आणि विश्वास
हे दोन समान गरजेचे असते. श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतो. भोग हे भोगावेच लागतात, त्यात भागाकार होत नाही, पण बेरीज होऊ शकते. कर्म चांगला असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा, जर तुम्ही देवावरती श्रद्धा ठेवून काम करणार तर नक्की देव तुम्हाला याचे चांगले ते फळ देणार. देव सतत मदत करत असतो. देव कसल्याच प्रकारची तुम्हाला नाराज करत नाही. भोग हे आपल्या व्हायचे आपल्यालाच भोगावे लागणार. प्रत्येक वाईट गोष्टीचा अनंत नसतो, अंत नक्की एक दिवस येत असतो. जर उत्तर नसतील तर रस्ते कसले, आयुष्यात अडचणी नसतील तर सुख कसले. स्वामी नामाने जर आयुष्याचं पूर्णपणे साकार झालं नसतं तर ते स्वामी नामस्मरण कसले. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण घेतो आणि आयुष्यात चमत्कार विचार करतो त्याच्या आयुष्यात चमत्कार हे होतातच. बऱ्याच वाईटांचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे, साथी सोडण्याचे, साथ देण्याचे या जगात केवळ दोन आहेत. ते म्हणजे कारणे. ते म्हणजे माणसाला एक त्याचं जळण पाहून जळते किंवा त्याच्यासारखं त्याला व्हायचं असतं. चांगल्या माणसांना चांगल्या पैशाची कशीच गरज नसते. संयम ठेवा, तुमच्या वेळेला लवकर तुम्हाला सर्व काही मिळेल. आयुष्यात अडचणी बरे असतात. खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळात स्वीकारावे लागतात. भूतकाळासकट जो व्यक्ती स्वीकारून वर्तमान आणि भविष्याचा तुम्हाला पूर्णपणे धीर देतो ती तुमचा खरा साथीदार असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. पिकलेले फळ हे 3 गुणांवरून ओळखले जाते. एक तर नरम होते, दुसरे अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे व्यक्तीचा जेव्हा या 3 गोष्टी दिसायला लागतात तेव्हा समजावे की व्यक्ती आता स्वार्थी झालेला आहे. तुमच्याकडून त्याला काम आहे, त्यामुळे तो असं होत आहे. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्थिर होतात. बदलच्या जगाबरोबर स्वतःला बदला आणि बघा आयुष्य किती सोपं होते ते. स्वामी नामाची महिमा. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवेल त्याच्या आयुष्यात बऱ्याच संकटे दूर होतात. दृष्टी जाई जेथे तेथे, स्वामी दिसतात तेथे तेथे, ऐसी भक्ती करिता दृढ संकल्पे, स्वामी कृपा निश्चित होय. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हरत नसतं. जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवेल त्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल. तुझी ही चूक कोणाला कळत नाही. आयुष्यातील अडचणी या संपत नाही. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं का दुःख देतो. नशिबानेही हसून उत्तर दिलं, मी देणार तर सर्वांना सुखच होतो, पण तुम्ही सगळे एकमेकांचं सुख पाहून खूप दुःखी होता, त्यामुळे ते तुम्हालाच दुःख मिळतं. बाकी माझा काहीही त्यात चूक नाही किंवा दोष नाही. मानव जर इतरांचा सुख पाहून सुखी राहील तर तो नेहमी सुखीच राहील, पण इतरांचं सुख पाहून दुःख आणि स्वतःचं सुख पाहून सुख होत असेल तर त्याची सुखी राहण्याची कसल्याही प्रकारची अडचण हे राहत नसते. स्वामी सांगतात, दुसऱ्याचं सुख हसून बघितलं की आपलं दुःख देव हळूहळू कमी करायला सुरुवात करतो. देवाने दिलंय त्यात इतरांना देऊन पहा. देवाला नाही देता आलं तरी आपण द्यावं. लागलेली भूक नसते, पैसा असते. तुटलेली मन आणि मिळालेली वागणूक शिकवते की कुणीच कुणाचं नसते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी या बऱ्या आहेत, पण त्यांचा सामना करून जो पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होतो. तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. ही तुझी झुंज जो खेळतो आहेस या जगाशी, त्यात साथ देणार राहणार मी. पूर्ण होतील सर्व मनोरथ, बोल श्री स्वामी समर्थ. तेरा साथ है तो मुझे क्या कमी, अंधेरे में भी सभी मिल जाते ही उजाला. स्वामी सांगतात, आपला प्रपंच महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालायला हवा. महाराज कधीही आपली मदत करत असतात. महाराज तर सदैव आपल्या पाठीशी असतात. कधी कधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणी नाही दिसत. स्वामी शेवटी अशक्यही शक्य करतात.
स्वामी सांगतात, ज्या वेळेला तू जाशील या काळोखात त्या वेळेला तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण भिवू नकोस, मी आहे, मीच देईन फक्त तुझी साथ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, इतकं काही जीवनात अडू नये, पण तू काळजी करू नको. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी आहे, आणि मी ते तुला नक्की शिकवणार. तुझ्या वाटेत अडचणी खूप येतील, तुझ्या आयुष्यात गोष्टी खूप आहेत जे तुला त्रास देतील, पण तू काळजी करू नको, मी आहे ना सदैव तुझी मदत करण्यास तत्पर. तुमच्या मनात जे चाललंय ते प्रत्यक्षात येणार. होय, ही इच्छा तुझी लवकर पूर्ण होणार. खूप दूरवर पाहण्याच्या नादात काही लोक जवळ पाहणे विसरून जातात. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी या बऱ्या आहेत, त्या अडचणींचा सामना करा. जो व्यक्ती आयुष्यात अडचणींचा सामना करून पुढे चालतो असा व्यक्ती सतत प्रयत्नशील असतो. मी ही चूक करू शकतो हे एकदा मान्य केलं की आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात. माझं पण चांगलं होईल, कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. जेव्हा हे गोष्ट तुम्हाला कळेल तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा राहणारा स्वामी समर्थ नावाचा जप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म, दुसऱ्या पानावर मृत्यू, दुसऱ्या पानावर काहीच लिहिलेलं नाही. जन्म मृत्यू हे पहिल्या आणि तिसऱ्या पानावर आहे. दुसरं पान त्याच्यासोबत असतं, ते कोरं असतं. त्यावर त्याला काय लिहायचं आहे, कसल्या प्रकारे लिहायचं आहे तो लिहू शकतो. त्यावर त्याला काय लिहायचं आहे हे मनुष्यावर सोडले. अनुभव जसे कर्म करतो तसे पान ते भरत जाते. मनुष्याचे कर्मानुसार ते पान लिहिलं जाते. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो का दुःखाचा असो, कोणत्याही प्रसंगी स्वामींना स्वामींच्या सेवेत सोडू नका. भलेही सेवा केली नाही, पण श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. स्वामी सांगतात, आज अंतर्मनाचा स्वाद घ्या. आज यांचा संवाद साधा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. निंदा नेहमी त्या व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याचं सुख दुःख धावून जात असते. जसं मनुष्य आयुष्यात अडचणीच्या वेळी काम करतो तसं व्यक्ती आयुष्याला प्रत्येक वेळेला काम करतो. तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून तू ती काही गोष्टीला करून बघ. मी क्षणात दूर करेन. हा शब्द आहे माझा, आणि आमचा शब्द हा कठोर परिश्रमासारखा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा, या काळात तुझी साथ मी देणार आहे. जीवन दिले तू, सांभाळणाराही तू, आणि आशा आणि विश्वास देणारा, दुःख देणाराही तूच आहे. निश्चित राहा, मी पाठीशी आहे. खरा होईल सर्व जगाशी, मी आहे समर्थ सदैव तुझ्या पाठीशी. मला एवढी द्या शिक्षा समर्था, मुखी नित्य गावी तुझी गुणगाथा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीत दुःख हे जाणवत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काल शेजाऱ्याच्या आयुष्यात काय झालं यापेक्षा काल तुझ्या आयुष्यात काय झालं, आणि ते तू काय चूक केली आणि काय गोष्टी चुकल्या याकडे लक्ष देशील तर बरं असेल. बोलताना शब्दामध्ये नाही तर आपल्या आयुष्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते. ती तुम्हाला फक्त आपलं कोण आणि परक कोण यांच्यातील फरक दावण्यासाठी. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, स्वामी सदैव असतात आपल्या पाठीशी ठाम. श्री स्वामी समर्थ नामाचा जय घोष करा. श्री स्वामी समर्थ म्हणा. जय जय स्वामी समर्थ म्हणा. स्वामी सदैव आपली साथ देतील. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहेत, या गोष्टीवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, लक्षात ठेव माझ्या प्रिय बाळा, माणूस म्हणून तू परिव्यक्त झाला आहे असा मी केव्हा म्हणेल जेव्हा तू अत्यंत विचार करून आयुष्यात देवाचे नाव घेशील.
प्रत्येक मन जपत राहायचं, याला जपायचं त्याला जपायचं, काय काय करायचं, आपल्याला जे वाटते तेच करायचं. स्वामी म्हणतात प्रत्येकाचा विचार करून तू तुझा आयुष्याचा वेळ घालतोय. देवापेक्षा कर्माची भीती जास्त बाळगावी. एका वेळेला देवसुद्धा माफ करेल, पण कर्म नाही. फक्त कर्माचे अशी गोष्ट आहे ज्यापुढे देवसुद्धा काही करू शकत नाही. स्वामींच्या डोळ्यामध्ये एक गोष्ट आहे, ते तुम्ही पाहू शकता. स्वामींच्या डोळ्याकडे पहा आणि एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे स्वामी राया, माझ्या जीवनात तुम्ही चमत्कार करा. तुम्ही माझ्या जीवनात अनंत आहात. ज्याला समजतं त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. स्वामी सांगतात अनंत अडचणी आहेत आयुष्यात. कधी कधी रिकाम्या घरातच माणसं रमतात. हो, मी आहे सदैव तुझ्या पाठीशी. तू श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेव. स्वामी सांगतात मनासारखं कोणाला जगता येतं, परिस्थितीनुसार जगायला शिकणारं पाहिजे. आयुष्यात अडचणी खूप आहेत, पण त्यांचा सामना करण्याची इच्छाशक्ती मनात पाहिजे. कुणालाही दुःख न देता जगणे, यात इतके सुंदर कर्म आहे जे दुसरे कशात नाही. स्वामी सांगतात आयुष्यात अडचणी आहेत बऱ्या, पण त्यांचा सामना करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जय जय स्वामी समर्थ म्हणा. आपली स्वामी प्रार्थना काय असावी? हे स्वामी माऊली, मला इतकी तू भक्ती दे की माझ्या शरीराचे पैशी आणि पैशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलले पाहिजे. संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असे वा रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म मात्र तुझी सेवा असू दे आणि माझ्या शरीराला नियमितपणे फक्त तुझीच ध्यास लागू दे. जीवनात अभिषक्त्य ठरू दे. हे स्वामी, तूच माझी स्वामी माऊली आहे. तू माझ्यावर सदैव तुझा आशीर्वाद अशाच प्रकारे ठेव. स्वामींना म्हणा, हे समर्था, तू स्रोत आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व शक्तींचा तूच आहेस दाता. तुमच्यामुळे सर्व इच्छा होतात प्राप्त. स्वामींना म्हणा, आयुष्यात अडचणी आहेत बऱ्याच, पण सामना हे आपणच करू शकतो. असा कोणता क्षण आहे की त्यांनी सगळे सांभाळले जातात? असा अक्कलकोटला जाण्याचा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. स्वामी म्हणतात प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात प्रत्येक अडचणींचा सामना करण्याची शक्ती आपल्यात येते. आपल्या आयुष्यात अडचणी आहेत फार, पण त्यांची साथ हे फक्त आपणच पूर्ण करू शकतो. आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्याला न कळत टळून जातात. ते टळणे संकट म्हणजे गुरुकृपा. गाडीवरून जाताना कोणीतरी धक्का लागून पडला, आपण त्याला म्हणतो की स्वतः पडला, पण नाही, त्यांना गुरूंनी वाचवलंय, कारण त्यावेळेला तो मृत्यू पडणार होता. गैरसमज हे सत्य आहे आणि अहंकार हे कडू सत्य आहे की या दोन गोष्टीमुळे खूप काही गोष्टी आयुष्यातून दूर जातात. मनुष्य आपल्या हृदयात जे काही ठेवतो ते कधी कोणाला सांगत नाही, पण ज्यांना सांगतो त्यावर फार विश्वास ठेवतो. स्वामी सांगतात हे समर्था, माझ्या जीवनात येणाऱ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचे तू पूर्णपणे निर्णय घेतो. माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात, त्याची तू काळजी घेतो. तुझा विश्वास सदैव माझ्यावर असाच असू दे. समजा आपल्या घरचे दिवे हे विझले तर आपण पुन्हा लावतो, पण जर आयुष्यातील काही संकटे आले, ते आपण काढून टाकले आणि पुन्हा आले तर आपण त्यांना पुन्हा काढून टाकायला हवे, खचून जायचं नसतं. जीवनात श्री स्वामी समर्थ सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल, पण शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यातच असेल जो सतत मेहनत करेल. स्वामी म्हणतात आयुष्यात शून्यातून माणूस रस्ता सोपा करत असतो. आयुष्यात काही नसताना जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जातो, त्याच्या आयुष्यात सर्व काही होते. श्री स्वामी समर्थ, आपल्या समर्थांची ओळख करून द्यायची असेल तर अक्कलकोटला जा. अडचणीत असाल तर गांगनापूरला जा. नवनिर्मितीचा ध्यास असेल तर गुरुपीठला जा. आपल्या दृष्टीचे योजमाप करायचे असेल तर पिठापूरला भेट दे. कायदा व परिस्थिती आपल्याला विरोधात असेल तर दिंडोरीला भेट दे. संपूर्ण आत्मविश्वास गमावला असेल तर फक्त एकदा गुरुमाऊलींना भेटा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी म्हणतात श्रीपाद राज शरणप्रभे दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हे सर्व होते चांगल्या प्रकारे पार पडते. आपल्या स्वामींनी आपणास भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेले आहे. याचे स्मरण करा. स्वामी माझे चांगले आहेत, सदैव तुमची साथ देतील. स्वामींच्या प्रेमात शक्तीचे संरक्षण कवच माझ्या भोवती सतत आहे. हा विश्वास कोणत्याही व्यक्तीच्या अंगी असेल तर तो सदैव पुढे जाईल. हृदयातून येणाऱ्या स्वामी हुकुमांचे पालन करा. स्वामींना अपेक्षित आनंद जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे.